भारत माता की, भारत माता की जय भवानी, जय भवानी। आजच्या आपल्या चाळीसगाव विधानसभेच्या प्रचार सभेच्या निमित्ताने ज्यांचं मनोगत ऐकण्याकरता आपण आज सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात ते आपल्या देशाचे लोहपुरुष कणखर गृहमंत्री आणि सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शहा, आपल्या महाराष्ट्राचे संकटमोचक आपल्या सगळ्यांचे नेते माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन, आपल्या जळगाव लोकसभेच्या खासदार आदरणीय स्मिताताई वाघ, आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय मंगेशदादा चव्हाण, आदरणीय संजय भाऊसाहेब साहेबराव दादा घोडे, पारोळा एरोंडोल विधानसभेचे उमेदवार आदरणीय अमोलदादा चिमणराव पाटील, व्यासपीठ। मित्रांनो, आपल्या सर्वांची लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये प्रवास करते। या चाळीसगावची लढाई ही मंगेशदादाच्या रूपाने आपण 100% जिंकणार आहोत, पण तो निर्धार मान्य गिरीश भाऊ अमितभाईंना देण्याकरता आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। मित्रांनो, ही लढाई आहे एका लबाडाच्या विरोधात, शब्दाला टिकणाऱ्या मंगेशदादाच्या अस्तित्वाची लढाई आहे। मित्रांनो, ही लढाई आहे अपयशाच्या विरोधात, येणाऱ्या काळामध्ये यश निर्माण करणाऱ्या मंगेशदादाचे। मित्रांनो, ही लढाई आहे बोल बच्चनच्या विरोधात, दिलेला शब्द पाळणाऱ्या मंगेश चव्हाणच्या निवडणुकीची लढाई आहे। आणि म्हणून या लढाईचा संकल्प करण्याकरता आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। 2-3 कोणीतरी छुटपुट कार्यकर्ते येतात आणि राजीनामा देऊन नको त्या पद्धतीमध्ये टीका करायचा प्रयत्न करतात, बोलायचा प्रयत्न करतात। अरे, आज तुम्ही राजीनामा दिलाय, पण कालपर्यंत याच भारतीय जनता पार्टीने तुम्हाला पद दिलेले होते, हे विसरू नका। याच भारतीय जनता पार्टीच्या पदावर तुम्ही निवडणुका लढलेले होते, विसरू नका। कि मैंने तुझे दिल दिया था तोहफा समझकर, कि मैंने तुझे दिल दिया था तोहफा समझकर, और जालिम तुम लोग उस पे बढ़ गए अभी सोपा समझकर। ज्या पार्टीच्या भरोशावर मोठे झाले, ज्या नेत्यांच्या भरोशावर मोठे झाले, त्याच पार्टीच्या विरोधात, त्याच नेत्यांच्या विरोधात ही लोक बोलतायत। येणाऱ्या 20 तारखेला यांना चारी मुंड्या चित करून यांच्या छातडात हा भगवा विराजमान केल्याशिवाय जनता राहणार नाही। अरे, हिम्मत असेल तर बोला त्या मंगेश चव्हाणच्या विरोधात। त्या मंगेश चव्हाण या चाळीसगाव तालुक्यामध्ये 18 गावांमध्ये नवीन ग्रामपंचायती माननीय नामदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून केल्या। हिम्मत असेल तर विकासावर बोला, हिम्मत असेल तर चाळीसगावच्या व्हिजनवर बोला, हिम्मत असेल तर चाळीसगावमध्ये जो बदल झालेला आहे त्या बदलावर बोला। उत्तर महाराष्ट्रातला पहिला चाळीसगाव तालुका आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातला पहिला चाळीसगाव तालुका आहे, जे गिरीश भाऊंच्या माध्यमातून मंगेशदादाने प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि पहिला दुष्काळी तालुका घोषित करून या मतदारसंघातल्या 84,471 शेतकऱ्यांना 133 कोटी रुपयाची मदत करणारा हा रांगडागडे। अरे, हिम्मत असेल तर ज्या प्रशासकीय इमारती तुम्ही फॉर्म भरायला गेले, ती इमारत ज्या मंगेशदादाच्या कार्यकालामध्ये पूर्णत्वात आली याच्यावर बोला। तुमच्यात हिम्मत असेल तर बोला चांगल्या गोष्टीवर। काय चुकलंय त्या मंगेशदादाचं, काय चुकलंय त्या मंगेशदादाचं? आडवाणी वाईट विचाराने फिरणारी उद्याची तरुण पिढी जी या चाळीसगाव तालुक्याचं भविष्य आहे, त्या चाळीसगावच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देण्याकरता रायगडची वारी घडवून आणणारा छत्रपतींचा मावळा येतो। अरे, त्या छत्रपतींचे विचार मनात आणण्याकरता, तरुणांपुढे आदर्श निर्माण करण्याकरता जाणारा मंगेशदादा आहे। पंढरपूरला वारकऱ्यांना नेणारा, त्या वारकऱ्यांमध्ये पांडुरंगाने विठ्ठल रुक्मिणी पाहणारा हा मंगेशदादा खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येकाच्या सोबत आहे। मित्रांनो, अनेक वक्त्यांना खऱ्या अर्थाने या निमित्ताने बोलायचं आहे। त्या दिक्मतीने आपल्याला सगळ्यांना प्रवास करावा लागेल। आणि तुमच्यात हिम्मत असेल ना, बोल बच्चनला आम्ही सांगू इच्छितो की बोल बच्चन, हिम्मत असेल तर गिरणा परिक्रमेवर बोला, हिम्मत असेल बोल बच्चन तर गिरणा वाटर कपावर बोला, हिम्मत असेल तर आतापर्यंत जे जे शब्द दिले ते सगळे शब्द तू खोटे करून दाखवलेले आहेस, त्या गोष्टीवर बोलायचा प्रयत्न करा। स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याकडे पाहण्याचं हे धाडस आता करण्याची आणि ऐकण्याची आता विचारधारा नाही। या मतदारसंघातला प्रत्येक जनता मतदार हा पारखे, आणि या पारख्यांनी ओळखलंय की चाळीसगाव तालुक्याचा खरा हिरा फक्त मंगेशदादा चव्हाण आहे। कारण या जनता रूपी
या जनतेने जसं समजावलंय तसं या हिऱ्याची पारख गिरीश भाऊ नावाच्या जवायराने केले. आमच्या सेवालाल वंजारी बांधवांचा विचार आहे, तांडे तांडेर छे विचार मंगेश दादाच्या आमदार. आणि मंगेश दादाला आमदार केल्याशिवाय ही जनता शांत बसणार नाही. आणि येणाऱ्या काळात विरोधकांना चारमुंड्या चित करून 20 तारखेला आपण सगळ्यांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून दादांना प्रचंड मतांनी विजय करावं हा संकल्प आपण सगळ्यांनी करावा ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.